नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, मी तुम्हाला म्हटलं होतं केंद्राचं मानधन 10 जूनपर्यंत जमा होईल. ज्यावेळेस मी असं म्हटलं तर काही जणांनी असं म्हटलं की दादा ही खोटी बातमी आहे, तुम्ही खरं सांगा वगैरे वगैरे. परंतु बघा बहिणींनो, तुमचं 3 महिन्याचं जे थकीत मानधन होतं की नाही केंद्राचं, त्याच्यामध्ये कोणत्या महिन्याचं तुमचं मानधन राहिलेलं आहे? मार्च, एप्रिल आणि मे. बरोबर आहे. या तिन्ही महिन्याचं तुमचं मानधन राहिलेलं आहे. तर यापैकी एक मानधन जे ते जमा झालेलं आहे, म्हणजे तुमच्या खात्यावरती आता 4,500 रुपये बघा तुम्ही जमा झाले असतील. आज जे आहे आजपासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. या बातमीची मी खात्री करून घेतलेली आहे की बा हे पैसे खरंच आपल्या खात्यावरती आले का. तर अंगणवाडी सेविकाताईला फोन लावून विचारलं मी. त्यांनी सांगितलं की हो दादा, पैसे आले, म्हणून ही बातमी तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे. बहिणींनो, हे बघा, शक्यतोवर मी बातमी देण्याच्या पूर्वी एक खात्री करतो की कारण की तुम्ही विश्वासानं आमच्या व्हिडिओला पाहत असता, तुमचा विश्वास तुटणार नाही अशा पद्धतीचे माझे नेहमी प्रयत्न असतो. पण कसं असते बहिणींनो, हे बघा, मी डायरेक्ट फेस व्हिडिओ बनवतो, म्हणजे मी तुम्हाला समोर दिसतो की नाही, तर मी शक्यतो खोटं बोलणार नाही. कारण की उद्या जर तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या अंगणवाडी सेविकाताईला मी दिसलो आणि ते सेविकाताई काय म्हणाल मग, अरे हा लबाड माणूस आहे, हा तोंडावरती म्हणजे हा खोटे खोटे व्हिडिओ बनवतो, असं एखादी ताई मला तोंडावर पण म्हणू शकते ना. त्याच्यामुळं मी खोटं तुम्हाला कधीच सांगणार नाही. मी म्हटलं होतं 10 जूनपर्यंत तुमचा केंद्राचं मानधन येईल. आता ठीक आहे, एवढी खरी गोष्ट की हे 3 महिन्याच्या सोबत आले नाही, एकाच महिन्याचं आलं. पण ही मला कन्फर्म माहिती भेटली होती की 10 जूनपर्यंत पैसे येतील खात्यावरती. आताही बघा तुमच्या काही खात्यावरती आले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. नसतील आले तर तरीसुद्धा लिहा. आणि ज्यावेळेस 2 दिवसानं 3 दिवसानं समजा तुमच्या खात्यावर ज्यावेळेस पैसे येतील तर ती कमेंट मला नक्की करा. कारण की मी सांगितलं होतं 10 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येतील. बहिणींनो, बघा, माझा प्रयत्न प्रामाणिक आहे. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कधीच म्हणत नसतो की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघा, जेवढे तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यापैकी मी तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये तसं म्हटलं नाही. आणि मी तुम्हाला आजही म्हणत नाही, मला त्याची गरजसुद्धा नाही. तुमचा बहिणींचा आशीर्वाद मला पाहिजे, एवढंच फक्त माझी इच्छा आहे की तुमच्या बहिणींचा प्रामाणिक आशीर्वाद मला भेटावा. कारण की तुम्ही खूप कष्ट करता, तुम्ही खूप मेहनत करता. मला माहिती आहे, माझी आजी अंगणवाडी मदतनीस होती. तर सेविका ताईंच्या जीवनामध्ये किती संघर्ष आहे, मदतनीस ताईच्या जीवनामध्ये किती संघर्ष आहे. 7,500 रुपये 10-15,000 रुपयात काहीच होत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही आयुष्याचा गाडा चालवता आणि एवढंच करत नाही तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय करता, लहान लहान मुलांना शिकवता, उद्याचं देशाचं जे भवितव्य आहे त्याला घडवता. माझंसुद्धा शिक्षण अंगणवाडीमध्ये झालेलं आहे. आम्हीसुद्धा शाळेत जायचो, घोगऱ्या आणायचो. म्हणून मी तुम्हाला खोटी माहिती कधी देणार नाही, माझा त्याच्यावर विश्वास नाही. हां, एखाद्या वेळेस काय होते की समजा 10 तारखेला मी सांगितलं, 10 तारखेला नाही, थोडं 1-2 दिवस लेट होते. तुम्हालासुद्धा माहिती आहे सरकारी काम 6 महिने थांब, बरोबर का नाही. पण तुमच्या खात्यावरती हे मानधन जमा झालं असेल तर नक्की कमेंट करून कळवा. 10 तारखेपर्यंत जर जमा झालं तरीसुद्धा हा व्हिडिओ शोधून त्याच्यावर खाली कमेंट लिहायला विसरू नका बहिणींनो. ठीक आहे. काळजी घ्या, ऊन खूप जास्त आहे. केंद्राचं मानधन जमा झालेलं आहे. धन्यवाद.